गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मम्मी काय भाजी केली आहे? भाजी केली बटाटा. अगं त्याला बटाटा सुद्धा दिसत नाही. तर बटाटा वर दिसत का नाही? ऍक्च्युली हा का नाही दिसत? नाही दिसत. बरं बटाटा कसं वर दिसत? तू पण विचारते का नाही? आजी आजीने चहा कसला केलाय? चहा केलाय मस्त पैकी. कसला केलाय ओळख? कसला केला असं? तू ओळख. तुपाचा. तू काय कशाची असतो? जेवली? बर साखरेचा. नाहीच ओळख ओळख. ह्याचा अजून साखरेत काय काय? ती साखरेत म्हणजे चहात काय काय लागतात? तू सांग की काय काय टाकते ती? साखर, गुळ, बुकनी, इलायचीचा. अगं गुळाचा हा का? मोठ्या गुळाचा चहा केलाय कारण आवडीने, कारण की मला पिऊच वाटला गुळाचा चहा. आणि असं काय पद्धतीने थोडं काय बदल करून खात जावं. सगळे सारखे पदार्थ एक म्हणलं की शरीराला थोडं बदलून पाहिजेत ना. पप्पा आधी साखरेच्या ऐवजी गुळच आणायचं नुसतं गुळाचा चहा करायसाठी. आणि मग त्याच्यामुळं म्हणलं थोडा बदलून चहा प्यायचा. आज गुळाचा चहा करायचा मस्त पैकी म्हणलं. पप्पा म्हणायचं मी साखरच आणणार नाही तर तुम्ही गुळाचा चहा नाही केले. आणि आता पप्पाला द्यायचा ना गुळाचा, मोठ्या गुळाचा चहा प्यायला या सगळीजण. कारण की मला आवडला आणि तुम्हाला आवडतो का काय काय माहिती. माझा तर फेवरेट आहे, मला पण पाहिजे. तुला पाहिजेत का? आणि अशा पद्धतीचा आम्ही चहा करून पितो या. असं द्या, कोणाला आवडतो ती सांगा गुळाचा चहा करून कमेंट करून. मम्मी काय काय असतं गुळाचा पदार्थ म्हणजे इतकं मुंगळं का गं झालं तो? कुठे आहे तुला? मुंग्या मुंगळं येतात लाडू खायला. आणि मुंग्या पण आहेत बघ की, पायाला काटा चावून जातात तो. तर चहा देऊ का गं? आज दूध का जास्त होतलं नाही. बापू आणायला कुठलं होतं दूध? आता दूध आणायला जायचं बापू अजून गेलं का नाही? गेलं होय. मग परत मग करायचा का बेत चहाचा? दूध गेलं की आणायला. आता चपात्या लागते की कडे तिकडे मांडून. बरं तर थोडासा घेते उलसाक आणि मग परत मग चपाती बरं थोडा घेते म्हणजे. आणि आता पोरं चहा चपाती खाणार आहे. आपलं लय नाश्ता करायचा नाही काय नाही, आपलं चहा चपाती मस्तपैकी खायची. मनीषा गेली वाटतं देवाला. मला रात्री चल म्हणत होती पण नाही गेली. लय आग्रह करत होती की चलच देवाला चलच. पण म्हणलं आम्हाला बी जायचंय आता परत ना. नको म्हणलं, मला लय त्रास होतोय आता. कसं कटाळा येतोय सारखी जाऊन आणि ती म्हणायची आहे चलच तू. उलट होतंय सगळं देवाचं सारखं. नका अगं मला देवाला, मी परत न जाईल. आपला देव घरी ठेवायची मी जायची म्हणलं की मग तसं उलट होतं ना. आणि घरातल्या देवांना कसं आपण घरातल्या देवांचं तर जिथली तिथं केलं पाहिजे, बघितलं पाहिजे. जायचं आपण सगळ्याचा विचार आणि आता करायचा. सगळी जाणार आहे आम्ही देवाला. आता देव कवा नेतोय ती बघू. देवाच्या मनावले आता. पाऊस पडला जायचं धुणं धाणं करून. परत मग नाही गेलं तर पालखी निघते परत मग. एवढ्याच महिन्यात गेलं तर आता कुणाष्ट काय होतंय. एवढ्या किंवा पुढच्या नाही, पुढच्या 15 दिवसात जायचं. पुढच्या महिन्यात हो बाप. गाडीला कोण आली ती? आणि म्हणले दुधाला गेला बापू पार. हो बापू गाडीला आली या. नाही, तुमच्या मनाने गाडी आणली का? हा त्या दिवशी मोठ्यापणाने आजी म्हणली, ह्या पुरीची आई म्हणली काय म्हणली? की आता पोरं आणतेले दुधू बापू पण ते दळण चांगलं- दळून कोपान. ते आणि नाही शिकायला शिकले. अहो आमटी बापू. मध्ये ही काय लागलीच बोलायला. चांगलं शिकवलंय. चांगलं काय शिकते? पोरांना लगेच गाडी द्यायची. घेतली इथं द्यायची नाही, अहो तुम्हाला कळतं काय होत नाही. आपण समजाच पद्धतशीर आहे, पोरांना कळतं आता. काय नको. आणि दुसरंच बसते ती पोती वाचत. अहो पण किटली कुठं आहे? इथली देऊन आली ज्ञानेश्वर तो किती मग नसती म्हणली मी बापू आणीन दुधू. अहो बापू गाडी दीपू काकाने नेली आहे. ती दीपू काकाची गाडी आणली नव्हती ना असं तेव्हा. गेला का किती? होय तुमच्या मनाने पाहुणं समधी सांगा काका आपण मामा. काय या पाठदिशीने घेऊन हा बावळा टोनी बोलते ती. नका पुढे इथं पठार हा. पतांगी काय म्हणली मग इथं? येडपाट. 4 वेळा पतानी का ती सगळं सांगत बसायचं 4 वेळा. मग आता काय 4 वेळा आम्ही म्हटलं पाच तुम्ही वेळा घेऊन आला असता. तुम्ही जेवायचंच बोलता सारखं कालवंती पण करीत नाही किटली तुम्ही. कुठं पडली? किटली कुठं पडली? तो तिकडं आहे इथं. तिकडं फेकून आल्यात किटली. कुठे दिसतंय ग तुला? हाय तिकडं. बर बाय बाय.
बाय बाय. मॉर्निंग, शुभ सकाळ. चालली चपाती लाटायच्यात आता. हा ह्यांची भाजी केली बटाट्याची, निम्मी शिजली पण आता ती गॅसवर मांडती. हा ह्यांची चालली भांडणं. बाय बाय. अशी कणिक मळली. हा गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, टाटा, बाय बाय.